वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मराठी विषयाचे स्पष्टीकरण कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य आहे स्पष्टीकरण कौशल्य, इयत्ता 7वी, विषय घेतलेला आहे आपण मराठी या विषयामध्ये आपण कवितेवर स्पष्टीकरण कौशल्याची पाठयोजना काढत आहोत. म्हणून घटकामध्ये लिहून घेतलेलं आहे पद्य आणि उपघटकामध्ये पद्य म्हणजेच कवितेचे नाव लिहून घ्यायचे. इथे कवितेचे नाव आहे थेंब आज हा पाण्याचा, म्हणजेच उपघटक झाला थेंब आज हा पाण्याचा. स्पष्टीकरण कौशल्यासाठी 5 मिनिटे वेळ असतो, म्हणून वेळमध्ये लिहून घ्यायचं 5 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर स्पष्टीकरण कौशल्य लिहित असताना सुरुवातीला 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक कवयित्री सुनंदा भावसार रचित थेंब आज हा पाण्याचा या कवितेचे सुरुवातीचे 2 कडव्यांची थोडक्यात पुनरावृत्ती करून भावार्थ समजावून सांगतात. त्यानंतर विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार प्रारंभिक विधान. यामध्ये बघा, शिक्षक कृतीमध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीच्या 2 कडव्याची थोडक्यात पुनरावृत्ती करून सांगतात. या आधीच्या व्हिडिओमध्ये कवितेतील सुरुवातीच्या 2 कडव्याचे स्पष्टीकरण झालेलं आहे, म्हणून त्या पुढील व्हिडिओ असल्या कारणाने इथे शिक्षक कृतीमध्ये सुरुवातीच्या 2 कडव्याची थोडक्यात पुनरावृत्ती करून भावार्थ समजावून सांगतात असं लिहिलेलं आहे. या आधीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा, शिक्षक त्यापुढील कडवे गाऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात. आभाळातील यापासून थेंब आज हा पाण्याचा हे दुसरं कडवे वाचून गाऊन आणि त्याचा भावार्थ समजावून सांगतात. भावार्थ असा आहे की आभाळातून मोत्यासारखे पाण्याचे थेंब बरसतात आणि ते मातीवर पडून त्यामधून मोत्यासारखे पीक येतात. निसर्गाला पाण्याचे मोल कळले आहे. माणसे मात्र संकुचित वृत्तीने वागतात. माणसे खणखणणाऱ्या नाण्याचा तिजोरीमध्ये संग्रह करतात आणि त्यातच मोठेपणा म्हणजे धन्यता मानतात. आभाळातून बरसणाऱ्या मूल्यवान अशा पाण्याच्या थेंबाकडे दुर्लक्ष करतात आणि हा अतिशय बहुमोल असा थेंब त्याला मात्र सोडून देतात. पावसाच्या सरीतून येणारे पाणी, त्याचे थेंब हे माणसाला व सृष्टीला जगवतात आणि म्हणूनच कवयित्रीने त्याला अत्यंत मोलाचे असे म्हटले आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात आणि उपकौशल्यामध्ये येणार स्पष्टीकरण, दुवा आणि उदाहरण. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक पुढील कडवे गाऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात. कशास ऐसा वेडा जाळापासून तर थेंब आज हा पाण्याचा हे तिसरे कडवे गाऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात. भावार्थ असा आहे की संपत्ती गोळा करण्याचा हा वेडानाद कशासाठी, यात तुम्ही स्वतः फसत आहात. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलायला हवा, कारण या पृथ्वीवरचे पाणी संपत चालले आहे. पाण्याचा आदर करायला हवा. सोन्याचा घोट घेऊन तुमची तहान अजिबात शमणार नाही. तहानेसाठी आभाळातून बरसणारा बहुमोल असा पाण्याचा थेंबच आवश्यक आहे. त्यासाठी सोने नाणे याची अजिबात गरज नाही. माणूस सोने नाणे याचा संचय करतो, मात्र बहुमोल असे पाणी वाया घालवतो. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात आणि उपकौशल्यामध्ये येणार स्पष्टीकरण, दुवा आणि उदाहरण. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यापुढील मुद्दा येणार. अशा प्रकारे कवयित्री सुनंदा भावसार यांनी मानवाला उद्देशून म्हटले आहे की निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण माणूस त्याची कदर करत नाही. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलायला हवा. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन आता करायला हवे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार नियोजित पुनरावृत्ती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, अशा प्रकारे आपण सुनंदा भावसार रचित थेंब आज हा पाण्याचा ही कविता अभ्यासलेली आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार अंतिम विधान.